अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18, भाग 16. शरीर गोरे आहे, तरुण आहे, अलंकार भूषित आहे, पण फक्त प्राण मात्र त्यात जसा नसावा. किंवा सोन्याचे सुंदर बांधलेले घर आहे, पण नागिनीने प्रवेशद्वार रोखून ठेवले आहे. किंवा उत्तम स्वच्छ अन्न तयार करून आत जर जालिम विष असेल, किंवा वरून मैत्री असून पोटात कपट असेल, तर ते जसे व्यर्थ आहे. त्याप्रमाणे जो माझी किंवा माझ्या भक्तांची निंदा करतो, त्याचे तप, भक्ती, बुद्धी ही सर्व व्यर्थ आहेत, हे ध्यानात असू दे. यासाठी अर्जुना, तो भक्त जरी बुद्धिमान व तपस्वी असला तरी त्याला या गीताशास्त्राचा स्पर्श होऊ देऊ नकोस. फार काय सांगावे, त्याची ब्रह्मदेवासारखी योग्यता असून सुद्धा जर तो निंदक असेल तर कौतुक म्हणूनही त्याला गीता सांगू नकोस. म्हणून अर्जुना, ज्याने तपोरूप पाषाणाच्या तळामध्ये दृढ पाय भरून त्यावर जो स्वतः पूर्ण गुरुभक्तिरूप मंदिर बनला आहे, आणि ज्याचे श्रवणेच्छारूपी प्रवेशद्वार नित्य उघडे आहे, व ज्या मंदिरावर अनिंदारूप रत्नांचा उत्तम कळस शोभतो, अशा शुद्ध भक्तिरूपी मंदिरात या गीतारत्नेश्वराची स्थापना कर. म्हणजे जगात तू माझ्या योग्यतेला पावशील. कारण जो प्रणव म्हणजे ओंकार एक अक्षराच्या रूपाने 3 मात्रा अ, उ, म ह्यांच्या पोटात गर्भवासामध्ये होता, अशा वेदाचे बीज जो ओंकार तो गीतारूप वृक्षांच्या फांद्यांनी दूरवर विस्तारला. किंवा गायत्री मंत्ररूप बीजत्वाने असलेला हाच ओंकार गीतेतील श्लोकांच्या रूपाने जणू फुलाफळास आला. ते प्रणव मंत्रांचे रहस्य असलेली ही गीता आईशिवाय बालकाला दुसरे जीवन नाही. त्याप्रमाणे जो माझ्या भक्तास भेटवितो, त्याचप्रमाणे भक्तांची गीतेशी जो प्रेमाने भेट करील, तो देहपातानंतर मलाच प्राप्त होईल, अर्थात तो मद्रूप होईल. आणि शरीररूपी अलंकार घालून तो गीता सांगणारा माझ्याहून शरीरदृष्टा वेगळेपणाने जेव्हा असतो, तेव्हाही जीव की प्राणाप्रमाणे मला तोच आवडतो. ज्ञानी, कर्मठ आणि तापसी अशी भिन्न भिन्न अधिकाराची माणसे असली तरी त्यामध्ये तो गीता सांगणारा मला आवडतो. तसा सर्व जगात अर्जुना मला अन्य कोणी आवडत नाही. असा कोण म्हणून विचारशील तर जो भक्तजनांच्या मेळाव्यामध्ये गीतेचे प्रवचन करतो तो होय. मी गीता सांगणारा आहे असा अभिमान न ठेवता केवळ मी जो ईश्वर त्या माझ्या लोभाने जो हो ही गीता सांगत असताना संतांच्या सभेला भूषण होतो, झाडास फुटणाऱ्या नवीन पालवीप्रमाणे अंगावर रोमांच उभे करीत व हळूहळू वाहणाऱ्या वाऱ्याने हलणाऱ्या झाडाप्रमाणे आनंदाने शरीर डोलवीत आणि मकरंदाच्या रसाने फुले जशी डबडबतात त्याप्रमाणे डोळे आनंदाश्रूंनी भरून व कोकिळेप्रमाणे मधुर कंठाने श्रोत्यांच्या मुखातून भगवंतांच्या नामाचा गजर करविणारा असा हा गीता प्रवचनकार म्हणजे माझ्या भक्तरूपी बागेत प्रवेश करणारा जणू वसंतच असा शोभतो. किंवा आकाशात चंद्रोदय झाला म्हणजे चकोरांना जन्माचे सार्थक झालेसे वाटते. अथवा वर्षाकाली मेघांनी मोरांच्या केकारावांना जसे ओ देत प्रसन्न व्हावे, त्याप्रमाणे केवळ माझ्या उद्देशाने संतांच्या समुदायामध्ये जो गीता श्लोकरूपी रत्नांचा व्याख्यानद्वारा अमाप वर्षाव करतो, त्याच्या इतके मला प्रिय असणारे असे पूर्वीही काही नव्हते व विचार केला तर पुढेही काही असणे शक्य नाही. अर्जुना, संत सज्जनांना गीतामृताची मेजवानी घालणाऱ्या या माझ्या भक्ताला मी सर्वतोपरी माझ्या अंतःकरणात स्थान देतो.
अरे, तुझ्या व माझ्या भेटीत जी ही गीता वाढली व जिचा मोक्षधर्मानेही जीवनार्थ जिवंत राहावे म्हणून आश्रय केला, तो हा सकलार्थाचे ज्ञान करून देणारा आपला दोघांचा संवाद जो अर्थासाठी पदच्छेद न करता केवळ पाठ म्हणून पठन करतो, तो प्रदीप्त झालेल्या ज्ञानरूपी अग्नीमध्ये मूळ अविद्येची आहुती देऊन मला परमात्म्याला संतुष्ट करतो. गीतार्थाचा ठाव घेऊन बुद्धिमान ज्ञानी लोकांना जी फलप्राप्ती होते तीच गीतेचे गायन पठन करणाऱ्यांनाही शेवटी होते. म्हणून अर्थ जाणून घेणाऱ्याला जे फळ तेच फळ पाठकालाही अखेर आहे. गीता सर्वांची माऊली असल्यामुळे तिच्यापाशी तान्हे व मोठा असे भेद नाही. आणि सर्व प्रकारची निंदा सोडून जो शुद्ध आदराने गीता श्रवणाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवील, त्याच्या कानात गीतेची अक्षरे प्रवेश करतात न करतात तोच पाप तेथून पाय काढते. अरण्याला वनवा लागला असता वनातील प्राणी जसे दाही दिशांना पळून जातात किंवा उदयगिरीवर सूर्य येताच अंधकार जसा आकाशातच नाहीसा होतो, त्याप्रमाणे ज्याच्या कर्णरूपी महाद्वारात गीतेचा घोष चालू आहे त्याची पूर्वीची सर्व पापे नष्ट होतात. याप्रमाणे त्याचे सर्व कुल पावन होऊन तो शुद्ध पुण्यमूर्ती होतो व याहीपेक्षा त्याला अलौकिक फळ मिळते. गीतेची जितकी अक्षरे त्याच्या कानात प्रवेश करतील तितक्या अश्वमेधांचे पुण्य त्याला प्राप्त होते. गीता श्रवणाने पापे नष्ट होतात, धर्माची वृद्धी होते व त्यायोगे अखेर स्वर्गाचे राज्य त्याला प्राप्त होते. माझ्याकडे या वयास निघालेला तो पुरुष पहिला मुक्काम स्वर्गात करून तेथील सुख इच्छेला येई तोपर्यंत भोगून शेवटी त्याला माझी प्राप्ती होते. धनंजया, श्रवण करणाराला व पठन करणाराला गीता याप्रमाणे फलदायिनी होते. महानंद रूप जो मी त्याची प्राप्ती होते. तुला आणखी काय सांगावे? एवढ्याकरिता हे राहू दे. परंतु ज्या कारणाकरिता गीताशास्त्र सांगण्याची तुला खटपट केली त्या तुझ्या कामाविषयी विचारू. तर अर्जुना, हा सर्व शास्त्र सिद्धांत तुला विचारपूर्वक पटला आहे ना? तुला आम्ही जे ऐकविले ते तसेच्या तसेच तुझ्या कानांनी तुझ्या अंतःकरणात पोचवले ना? का मध्येच काही मजकूर सांडलोटीवर गेला किंवा उपेक्षा बुद्धीने गाळून टाकला? आम्ही जे सांगितले ते तुझ्या कानांनी जसेच्या तसे तुझ्या अंतःकरणापर्यंत पोचवले असेल तर मी तुला विचारतो, त्याचे उत्तर दे पाहू. तर स्वस्वरूपाच्या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या ज्या मोहाने तुला भ्रमात पाडले तो मोह आता शिल्लक आहे की नाही? इतके तरी कशाला विचारू? तू आपल्याला करता समजतोस की अकर्ता ते सांग पाहू. अर्जुन स्वात्मानंदात विरून जाण्याचा संभव होता. तो ह्या प्रश्नाच्या निमित्ताने देवांनी पुन्हा त्याला देहभानावर आणले. अर्जुन पूर्ण ब्रह्म झाला तरी पण पुढील कार्यार्थ साधण्याकरिता देहस्मृतीची मर्यादा श्रीकृष्ण ओलांडू देईनात. एरवी तो श्रीकृष्णनाथ आपल्या उपदेशाचा परिणाम जाणवत नव्हता काय? परंतु वर सांगितलेल्या कारणाकरताच देवांनी प्रश्न विचारला. अशा प्रश्न करून अर्जुन पण नाहीसा झालेला अर्जुनाचा देहाहंकार पुन्हा आणून त्याला बांधलेले पूर्णपण ब्रह्मत्व त्याच्याकडून पुन्हा वदवून घेतले. मग क्षीरसागरातून बाहेर निघून आपल्या किरणांच्या समुदायाने अलंकृत असा पूर्ण चंद्र क्षीरसागरापासून स्वरूपाने वेगळा न होता जसा आकाशात निराळा झालेला दिसतो, त्याप्रमाणे प्रथम असलेली मी ब्रह्म ही वृत्ती सुटून जो जगाकडे पाहतो तेव्हा त्याला तेही ब्रह्मरूप दिसावे व त्या वृत्तीच्या लयाने ब्रह्मपणाही स्वरूपात विरावा, असा त्याचा ब्रह्मस्थितीशी कधी आपलेपणे तर कधी जगद्रूपाने आनंदविलास सुरू असता देवाच्या या प्रश्नाने मी अर्जुन अशा प्रकारे देहबुद्धीवर येताना त्याला कष्ट झाले व मग कंप पावणाऱ्या तळहाताने अंगावरील रोमांच बसवून व घामाचे बिंदू जिरवून व कष्टामुळे होणाऱ्या दीर्घ श्वासोश्वासाने डोलणारे शरीर त्याच्याच आतील आधाराने सावरून हालचाल बंद होऊन स्तब्ध उभा राहिला.
दोन्ही नेत्रांच्या कडांनी वाहणारे आनंदाश्रूचे भरते पुसून टाकून नाना प्रकारची चित्ताची उत्कंठा कंठ भरून आणत होते, पण तिला आतल्या आत जिरवून व अव्यवस्थितपणे होणारे श्वासांचे व्यापार व विस्कळीत झालेली वाचा ह्यांना त्याने नेहमीच्या स्थितीवर आणले. मग अर्जुन म्हणाला, देवा, माझा मोह आहे की गेला असे मला विचारले ना, तर त्याने माझ्या चित्तातील आपले बिऱ्हाड कारण ज्ञानासह हलविले आहे. सूर्याने डोळ्याच्या जवळ येऊन अंधार भासतो काय, असा प्रश्न करावा असे कोठेतरी झाले आहे काय. त्याप्रमाणे हे श्रीकृष्णराया, आमच्या नेत्रांना तुझे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर त्याने कोणती गोष्ट होऊ शकणार नाही, त्यातही मातेपेक्षा अधिक प्रेमाने कळवळ्याने, जे कोणाच्याही मुखातून श्रवण होणे शक्य नाही असे ज्ञान तोंड भरून विस्तारून आम्हा सांगितल्यावर मग हा प्रश्न, आता मोह आहे की नष्ट झाला असे जे आपण विचारले त्याचे उत्तर इतकेच की देवा, तद्रूप झाल्यामुळे अद्वैत स्थितीमुळे मी आता कृतकृत्य झालो. मला आता काहीही कर्तव्य म्हणून उरले नाही. मी अर्जुन अशी भेदबुद्धी होती तोवर खराच मी बद्ध होतो, पण त्या माझे तुझ्या स्वरूपाशी तात्विक ऐक्य झाल्यावर मी केव्हाही मुक्त होतो व आहेही असा निश्चय झाला. त्यामुळे आता तुम्ही विचारणे व मी सांगणे या दोन्ही गोष्टी उरल्या नाहीत. तुझ्या कृपाप्रसादाने अभिव्यक्त झालेल्या आत्मबोधाने माझ्या चित्तात तो मोह अथवा त्याचे मूळ काहीही उरू दिले नाही. आता करू की नको करू हा विचार ज्या द्वैतभावावर नांदतो, तो द्वैतभावच तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी लीन झाल्यामुळे तुझ्या वाचून मला सर्वत्र काहीही दिसत नाही. याविषयी माझ्या अंतःकरणात तिळमात्र संदेह नाही, कारण जेथे कर्माचा कालत्रयी संबंध होणे शक्य नाही अशी नैष्कर्म्य स्थिती ब्रह्मस्थिती मला प्राप्त झाली आहे. देवा, आपल्या कृपेने मला माझ्या यथार्थ स्वरूपाचे दर्शन झाले. आता माझे म्हणून वाटणारे सर्व कर्म निपटून नाहीसे झाले आहे. उरलेच असेल तर देवा, आपली आज्ञा प्रमाण ह्या वाचून अन्य काहीही नाही. कारण ज्या दृश्याच्या तुझ्या व्यक्त मूर्तीच्या दर्शनाने आपल्यासह संपूर्ण दृश्य लयास जाते, तसेच ज्याचे दर्शन द्वैत उरूच देत नाही व जे व्यक्त एकच असे असले तरी सर्व व्यापक आहे, ज्याच्या समागमाने बंधापासून मुक्त होतो व ज्याच्या प्राप्तीने अन्य कशाचीही आशा उरत नाही, असे जे देवा तुम्ही माझे गुरुस्थान की ज्याच्या साहाय्याने माझी अद्वितीय एकपण प्रगट झाले व म्हणूनच ज्याच्या विषयीच्या आदराने तो अद्वैत बोधही बाजूस सारून ज्याच्या दर्शनाची इच्छा होती व ज्याच्या कृपेने आपले असलेले ब्रह्मत्व आपल्यास पटून कृत्याचे सर्व ओझे नाहीसे होते व खऱ्या कृतज्ञतेचे चिन्ह म्हणजे अशा गुरुमाऊलींची निस्सीम सेवा करणे एवढे कर्तव्य भक्ताला उरते. गंगासागराच्या भेटीस गेली की तेथे सागर रूपच होते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या भक्ताला निजपदाची जोड करून देता. देवा, तुम्ही माझे ब्रह्मत्व मला दिले. याबद्दल उतराई होण्यासाठी माझ्याकडे एकच गोष्ट आहे की मी अशा माझ्या सद्गुरूची अकृत्रिमपणे आजन्म सेवा करावी. जो तुमच्या व माझ्यामध्ये भेदाचा अडसर होता त्याचा परिहार केल्याने आता हे सेवा सुख निरुपम आहे. तरी हे सकल देवाधिदेवराया, तू आता वाटेल ती आज्ञा कर, मी ते करीनच. या अर्जुनाच्या भाषणाने देवांना सुखाचे भरती आले. ते आनंदाने नाचू लागले व म्हणाले, साऱ्या विश्वात अत्यंत मोठी फलप्राप्ती जर कोणती असेल तर असा शिष्य मिळणे हीच होय. आपला पुत्र जो चंद्र, त्याचे कलाहीनत्व नष्ट होऊन त्याला पूर्णता आलेली पाहून सागराला नित्य मर्यादेचा विसर पडावा असे भरते येत नाही काय. मग देव नाचू लागले, यात नवलते काय. याप्रमाणे संवादरूपी बोहल्यावर श्रीकृष्ण अर्जुनाच्या चित्तवृत्तीचे लग्न लागत असलेले
ऐक्य होत असलेले पाहून संजयालाही प्रेमाचा पूर येऊन तो तल्लीन झाला. त्या वृत्तीच्या भरात संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज, केवढे आपल्या दोघांचे भाग्य थोर. श्रीमत व्यासांनीच आपले आज रक्षण केले. आज तुम्हाला जर चर्मचक्षु नाहीतच की ज्याने तुम्ही काही व्यवहार करू शकला असता, पण तुमच्याकडून ज्ञानदृष्टीचा व्यवहार व्हावा अशी संधी प्राप्त झाली. आणि माझी स्वतःची गोष्ट सांगायची झाल्यास, ज्या मला रथाच्या घोड्याच्या परीक्षेसाठी म्हणून ठेवले त्या मला श्रीकृष्ण अर्जुन संवादाचा व्यासांच्या कृपेने प्रत्यक्ष लाभ झाला. त्यातही असा घोर व निर्वाणीचा युद्धप्रसंग सुरू आहे की दोहोंपैकी कोणताही पक्ष हरला तरी आपलाच पराजय झाला असे दोघांनाही म्हणण्याची वेळ आहे. एकच कुल असल्यामुळे महाराजांच्या कृपेला पारावार नाही. अशा संकट कालामध्येही मूर्त ब्रह्मानंद आपण भोगावा असा त्यांचा आपल्यावर अनुग्रह आहे. संजय असे आनंदाच्या भरात बोलत होता खरा, पण तो वृद्ध धृतराष्ट्र चंद्रकिरणांचा दगडावर जसा काहीही परिणाम होत नाही तसा त्या संवादकाळी स्तब्ध होता. राजाची अशी स्थिती पाहून संजयाने आपले भाषण संपविले, पण त्या संवाद सुखाने तो असा वेडावला होता की त्याला बोलल्या वाचून राहावेना. हर्षारितेकाने तो भानावर नव्हता, म्हणून राजाशी बोलला नाही एवढेच नाही, तर हा संवाद धृतराष्ट्राच्या योग्यतेचा नाही हे तो जाणत होता. मग संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, तुझा पुतण्या अर्जुन जे बोलला ते ऐकून श्रीकृष्णांना अत्यंत आनंद वाटला. अहो महाराज, पूर्व समुद्र व पश्चिम समुद्र या नावाचाच काय तो वेगळेपणा आहे. बाकी सर्व पाणी जसे एकच आहे तसा श्रीकृष्ण व पार्थ असा भेद त्यांच्या देहसंबंधाने दिसतो. मग संवादात त्यांच्या ठिकाणी काहीच भेद राहत नाही. आरशापेक्षा दोन स्वच्छ पदार्थ जर एकमेकासमोर आले तर तेथे एकमेक जसे एकमेकात आपण आपल्याला पाहतात, त्याप्रमाणे देवासह अर्जुन आपल्याला देवाच्या ठिकाणी पाहत होता आणि श्रीकृष्ण आपल्याला अर्जुनासह अर्जुनाच्या ठिकाणी पाहत होता. देवादिदेव भक्त स्वरूपाचा आपल्या ठिकाणी विचार करीत होता, तर तिकडे अर्जुनही आपल्या स्वरूपामध्ये दोघांच्या स्वरूपाचा विचार करीत होता. पण काय करणार, त्यांना स्वरूपा वाचून अन्य काहीच आढळेना, तेव्हा दोघेही ऐक्यभावाने नांदू लागले. आता भेद नाहीसा झाला तर प्रश्नोत्तरे कशी होतील, व भेद जर सत्य असेल तर ऐक्याचे संवाद सुख कसे प्राप्त होणार. अशा प्रकारे श्रीकृष्णार्जुनांचे आभासिक द्वैत भावात भाषण चालले असता संवादातही द्वैताचा नाश कसा होऊ शकतो ते मी बोलणे, मी ऐकले असे संजय म्हणाला. दोन आरसे स्वच्छ करून समोरासमोर आणले असता कोण कोणाला पाहतो हे कसे सांगणार, किंवा दिव्यासमोर दुसरा दिवा आणून ठेवला तर कोण कोणाला प्रकाशित आहे हे कोणी सांगावे. अथवा असे समजा, एका सूर्यापुढे दुसरा सूर्य उगवला तर त्यातील प्रकाश्य कोण व प्रकाशक कोण हे कोण सांगणार. वरील सर्व गोष्टीचा निर्णय करू गेल्यास सर्व निर्णय करणाराला जसे हात टेकले गप्प बसले पाहिजे तसे त्या दोघांचे त्या संवादात ऐक्य झाले. दोन जलप्रवाह एक होत असता त्यांना जर मीठ बांधासारखे आडवे आले तर तेही क्षणात जसे जलरूप होते, त्याप्रमाणे त्या दोघांच्या संगमात व तेथील संवादात जे ऐकले त्याचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला की माझीही त्यांच्यासारखीच स्थिती झाली. इतके तो म्हणत आहे तोच अष्टसात्विक भाव प्रगट होऊन त्याच्या संजयपणाची स्मृती त्याने कोठे नाहीशी केली ते काही कळेना. अंगावर जो जो रोमांच उभे राहिले तो शरीर संकुचित झाले व स्तब्धता व स्वेद बिंदू यांना एकट्या शरीर कंपानेच जणू जिंकले. अद्वयानंदाच्या स्पर्शाने नेत्र प्रेमाश्रूंनी भरून आले, इतके की कोणाला वाटावे ते अश्रू नसून पाझरच लागले आहेत. पोटात काहीही साठण्यास जागा नव्हती, ते कशाने झाले हे कळेना. कंठ कशाने दाटला तेही कळेना व दीर्घ श्वासामुळे
हुंदक्यामुळे मुखातून शब्द फुटेनासे झाला. फार काय सांगावे. अष्टसात्विक भाव प्रगट होऊन संजय चाचरू लागला. संजय हा जणू कृष्णार्जुन संवादाचा चव्हाटाच झाला. त्या सुखाची जातच अशी आहे की त्याचे भरते आपोआप शमते. म्हणून त्यायोगे संजय सहजच देहभानावर आला.